समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रामानंदनगर तालुका पलूस येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नियोजन आमिर पठाण यांनी केले. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महिला, माता भगिनी, युवक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 श्रीराम मंदिर येथून मोर्चास प्रारंभ झाला. महिलांवरील अत्याचार बंद करा, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मोर्चाची सांगता झाली. तिथे निषेध सभेत महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. सभेला संबोधित करताना प्रदीपप्पा कदम म्हणाले, समाजात जे चांगले घडते त्याला आपण ज्या ताकदीने पाठिंबा देतो त्याच ताकदीने वाईट प्रवृत्तींचाही विरोध करणे आवश्यक आहे. गुन्हेगार जितका दोषी आहे तितकेच त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारेही दोषी आहेत. अन्याय होत असताना शांत राहणे म्हणजे त्या अन्यायाला अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखे आहे. ते पुढे म्हणाले, आज घटना राजस्थानमध्ये घडली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. उद्या अशा घटना आपल्या परिसरातही घडू शकतात. त्यामुळे माझा काय संबंध अशी भूमिका न घेता समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून अशा प्रवृत्तींचा विरोध केला पाहिजे. महाविद्यालयांच्या परिसरात अनेक संशयास्पद टोळकी वावरत असतात. अशा प्रकारांवर राजकीय, सामाजिक आणि स्थानिक पातळीवर तातडीने आळा घालण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना प्रदीपप्पा कदम म्हणाले की मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे जितके आवश्यक आहे तितकेच महिलांवर अत्याचार होत असताना समाजाने डोळेझाक न करता तात्काळ पुढे येणे ही गरजेचे आहे. समाजानेच गुन्हेगारांवर सामाजिक दबाव निर्माण केला आणि कायद्याने कठोर शिक्षा झाली तर अशा घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून देणे ही प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. चुकीच्या घटना घडत असताना गप्प बसणे हा देखील मोठा गुन्हा आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत समाजाने लढा सुरू ठेवला पाहिजे. सभेत पीडितेला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर जलद गती न्यायालयात खटला चालून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी समाजात सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मतही या उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले. या आक्रोश मोर्चात आरपीआयचे नेते विशाल तिरमारे, सलमान पठाण, रियाज पठाण, सरफराज मुजावर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बबन माने, संदीप वाघमारे, सतीश पाटील, युनुस कोल्हापुरे, हरीशदादा वडार, बंडोपंत भागवत, राजू मुजावर, प्राध्यापक घुगरे मॅडम, सावंत मॅडम, आशा गायकवाड, सरिता कुंभार, रुक्साना मुलानी, मंजिरी शिंदे, दिव्या मोहिते, राणी माने, शोभा वडुलकर, नाझिया पटेल, शिकळे मॅडम, रेश्मा मुल्ला, रेश्मा मुजावर, सुशीला माळी, शालन शिंदे, गीता इंगवले, हिना इराणी, हुसनारा इराणी यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रामानंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीनं चांगल्याचं समर्थन करतो त्या पद्धतीनं वाईटाला थांबवण्याची ताकद सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. गुन्हेगार जितका दोषी आहे तितकाच एखादी घटना घडत असताना किंवा समाजामध्ये आपल्याला चुकीचं काही घडत असताना जर आपण त्याच्यावर डोळेझाक करत असू तर ते सुद्धा आपण गुन्हेगार आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा घटना घडत असताना समाजातल्या लोकांनी एकत्र येणं आणि त्याचा विरोध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काय होतंय की आपण माझा काय संबंध आहे, चाललंय चालू द्या असं करून एका अर्थानं आपण त्या गोष्टीला समर्थन करतोय आणि मग एक दिवस अशा घटना घडतात. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.